नमस्कार. तर दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की साळुंके साहेब अमेयला कोठारात सापडलेली ती चैन दाखवत असतात आणि चैनला बघून अमेय आश्चर्याने विचारतो की ही चैन ही कुठे सापडली तुम्हाला. यावर साळुंके साहेब म्हणतात की खाली कोठारात सापडली. ज्यावेळी शांतारामची डेड बॉडीला हलवलं त्यावेळी आम्ही पुन्हा त्या ठिकाणी काही पुरावे सापडतात का बघण्यासाठी गेलेलो, त्यावेळी ती चैन सापडली. ही चैन त्याची असणार ज्याने शांतारामचा आता हे ऐकून अमेय खूप शॉक झालेला असतो आणि तो चैन हातात घेऊन म्हणतो की मी जो विचार करतोय ते जर खरंच असेल तर हे खूप शॉकिंग आहे. यावर साळुंके साहेब म्हणतात की काय झालं साहेब, काय शॉकिंग आहे. आता अमेय म्हणतो की नाही साहेब काही नाही, पण तुम्ही आता हा तपास थांबवा. यावर साळुंके साहेब म्हणतात की अहो तुम्ही काय बोलताय, उलट आता दुपटीने तपास करावा लागेल. मग अमेय म्हणतो की तुम्हाला म्हणालो ना थांबवा हा तपास, आणि आता पुढच्या ऑर्डर्स तुम्हाला दादासाहेबच देतील. यावर साळुंके साहेब म्हणतात की ठीक आहे येतो मी, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की अभिषेक दुर्गाच्या बाबाच्या फोटोसमोर हात जोडून उभा असतो. तितक्यात तिथे दुर्गा येते आणि अभिषेकला विचारते की अभिषेक काय करतोयस, आणि ती तिच्या बाबांच्या फोटोकडे बघायला लागते. अभिषेक दुर्गाला म्हणतो की आजपर्यंत तू तुझी हीच ओळख लपवून ठेवली होतीस ना, तुझे वडील तुझा अभिमान आहेत, आता सगळ्या जगाला ओरडून सांग. दुर्गा मी तुला प्रॉमिस करतो तुझ्या आईवडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तुझ्यासोबत असेल. हे ऐकून दुर्गा खूप खुश होऊन अभिषेकचा हात हातात घेते आणि म्हणते की मला सगळं मिळाले, तुझ्या वागण्यातून तुझ्या बोलण्यातून मला जे जे काही हवं होतं ना ते सगळं मिळाले. आणि दुर्गा तिच्या बाबांच्या फोटोकडे बघत म्हणते आता खऱ्या गुन्हेगारांची वेळ आली आहे, पण त्याआधी मी जरा गौरीला भेटून येते. यावर अभिषेक म्हणतो गौरी, तर दुर्गा म्हणते की अरे तिला अजून सगळं सत्य माहितीच नाही आहे ना, तिला अजून हेही माहिती नाही की तिची खरी ताई म्हणजे मीच आहे, सांगायला नको का तिला, आजच भेटेन तिला असं म्हणते मी. आता दुसरीकडे आपण पाहतो की अमेय दादासाहेबांच्या समोर ती चैन घेऊन उभा असतो आणि म्हणतो की पोलिसांना ही चैन सापडली आहे दादासाहेब. आता दादासाहेब ती चैन हातामध्ये घेऊन म्हणतात की ही चैन, तर अमेय सांगतो की साळुंके म्हणत होते की ही शांताराम गवसवर जो हल्ला केलाय ना त्यात त्याच्याशी झटापट झाली असणार आणि त्या झटापटीतच ही चैन तिथे त्याच्या गळ्यातून खाली पडली असणार. यावर दादासाहेब म्हणतात की त्यांची झटापट झाली हे एका अर्थी चांगलंच झालं, आणि ते म्हणतात की शांताराम गवस जाता जाता आमचं काम करून गेलास बघ. अमेय म्हणतो की मी जेव्हा चैन बघितली ना तेव्हाच मला जरा डाऊट आला, पण म्हटलं तुम्हाला आधी येऊन सांगावं. यावर दादासाहेब म्हणतात हे एक बेस्ट काम केलं बघा चिरंजीव, आणि म्हणतात की बाया उठ पहाडकेनीच्या, आता त्याला कसा खेचतो ना ते बघा. मग अमेय सुद्धा हसतो आणि म्हणतो की मग आणू का त्याला तुमच्या पुढे. यावर दादासाहेब म्हणतात की चांगल्या कामाला उशीर करायचा नसतो चिरंजीव, ताबडतोब जा आणि घेऊन या त्याला, असं जंगी स्वागत करतो की नाही त्याचं बघा. आता अमेय म्हणतो की आणतोच, असं म्हणून अमेय तिथून निघून जातो. आता यानंतर आपण पाहतो की दुर्गा गौरीला भेटायला आलेली असते. दुर्गा आणि गौरी बोलत असतात तेव्हा दुर्गा गौरीला म्हणते की तू सगळं सांगून टाकलं अभिषेकला, काय रिॲक्ट झाला ग तो. यावर दुर्गा म्हणते की कधी ना कधी हे सत्य त्याला कळणारच होतं, आणि माझाही अभिषेकवर पूर्ण विश्वास होता की तो ही मला समजून घेईल. पण गौरी विचारते की पण त्याच्या आईवडिलांबद्दल हे सगळं समजलं खूप वाईट वाटलं असणार ना ग त्याला. यावर दुर्गा म्हणते की तेच तर गौरी, मला ज्या प्रकारे त्याला सांगायचं होतं किंवा ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी त्याच्या समोर यायला हव्या होत्या तसं नाही ना झालं. दादासाहेब आणि माईसाहेबांचा खरा चेहरा त्याला दाखवून द्यायचा होता, आणि हे सगळं मला अतिशय शांतपणे आणि त्याला विश्वासात घेऊनच सांगायचं होतं, पण दुर्दैवाने मला स्वतःला प्रूव्ह करण्याच्या नादात या सगळ्या गोष्टींचा आधार घ्यावा लागला. यावर गौरी म्हणते की ताई मला ना तुझी माफी मागायची होती ग, नाही म्हणजे खूप टेन्शनमध्ये येऊन मी तुझ्यावर संशय घेतला आणि तुझं खूप मन दुखावलं. दुर्गा म्हणते की गौरी तुला सॉरी म्हणायची नाही गरज अगं, जर मी तुझ्या जागी असते ना तर कदाचित मीही अशीच वागले असते, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता फायनली सगळे गैरसमज दूर झालेत. आता गौरी विचारते पण काय ग अभिषेक आता त्याच्या आईवडिलांसोबतच राहणार आहे की तुझ्यासोबत येणार आहे. दुर्गा म्हणते की हा निर्णय त्याच्यासाठी खूप अवघड असणार आहे कळतंय मला, पण कुठेतरी खात्रीही वाटते की तो माझ्या पाठीशी नक्की उभा राहील, त्याने वचन दिलं होतं तसं मला, आणि आता मी जे माझ्या आईला वचन दिले ते पूर्ण करायची ही वेळ आले. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की जग्गू मामा धावत माईसाहेबांना आवाज देत येतो. माईसाहेब म्हणतात काय झालंय काय एवढा धापा का टाकत आलाय. जग्गू मामा म्हणतो की अगं दायडे तुझ्या कुंकवामुळे माझ्यावर धापा टाकायची वेळ आली आहे. यावर माईसाहेब म्हणतात की म्हणजे. जग्गू मामा सांगतो की तुला सांगतो त्या व्हिडिओवाल्या माणसाच्या पार्टीत दादासाहेब हात धुवून लागले
आणि मी तर काय पाहिलं काय सांगू तुला? मग माईसाहेब विचारतात की काय पाहिलं? तर जग्गू सांगतो की अगं आपला अमेय लपून छपून कोणाची तरी डेड बॉडी घेऊन कोठारातून जात होता. यावर माईसाहेब शॉक होऊन म्हणतात, डेड बॉडी आणि अमेय, तू खरंच बघितलं आहेस का? तर जग्गू मामा म्हणतो की हो ताई, सुमनची शपथ घेऊन सांगतो. तायडे, ही चित्र काही बरोबर नाही दिसत बघ. हेच दादासाहेबांनी अमेयला आपल्या पार्टीत सामील करून घेतलं. आता कधीही आपला गेम होऊ शकतो बघ तायडे. माईसाहेब रागाने म्हणतात की आम्ही तसं होऊ दिलं तर ना, ज्या लेकरांना जीवापाड सांभाळलं त्यालाच हाताशी धरून आमच्याशी दगाफटका करायला देणार नाही आम्ही. आणि दादासाहेबांना मग जग्गू मामा म्हणतो की तेच सांगतोय तायडे मी तुला, तू त्यांना खडसावून सांग आणि म्हण की असली फालतूची नाटकं बंद करा, एका छताखाली राहून घरफोडीचं काम बंद करा. आता आपण यानंतर पाहतो की अवंतिका तिच्या खोलीत असते आणि तितक्यात तिथे दमयंती येते आणि विचारते की येऊ का? अवंतिका दमयंतीकडे बघून शॉक होऊन विचारते की तू? आता दमयंती अवंतिका समोर येऊन म्हणते की तू अजून इथे कशी काय? मला वाटलं एव्हाना लाजेनं घर सोडून गेली असशील. अवंतिका म्हणते, लाज तर तुला वाटली पाहिजे. माझ्या नवऱ्यासोबत लफडं करते, मला व्हिडिओ पाठवते आणि एवढंच नाही तर एवढं सगळं करून तुझी हिंमत कशी झाली की आमच्या घरात पाय ठेवायची? दमयंती अवंतिकाला म्हणते, अगं तुला राग नक्की कशाचा आला आहे? तुझ्या नवऱ्याबरोबर लफडं केल्याचा, तुला व्हिडिओ पाठवल्याचा, का आता तुझ्या घरी आल्याचा? आणि तुला काय वाटलं गं, हे घर तुझं आहे? अवंतिका म्हणते, माझं नाही तर मग काही तुझं आहे? तू कितीही उड्या मार, पण मीच या घरची सून आहे आणि माझ्याच गळ्यात यांच्या नावचं मंगळसूत्र आहे. दमयंती म्हणते, पण तुझा अख्खा नवरा माझ्या गळ्यात आहे त्याचं काय? नाहीतर तुला या घरात काय किंमत आहे ना माहिती आहे मला. तितक्यात तिथे अजिंक्य येतो आणि दमयंतीला बघून म्हणतो की तू इथे काय करतेस? दमयंती म्हणते की नाही, मला असं वाटलं की माझ्या अजिंक्यराव माझ्यावरती रागवलेत, फोन केला तर उचलत पण नाही आहेत, म्हणून म्हटलं आपली जागा दुसरं कोणी घेत नाही आहे ना, हे जाऊन बघावं. अवंतिका रागाने अजिंक्यकडे बघत असते आणि म्हणते की खूप छान छान तुमची लग्नाची बायको आहे, जिच्यावर तुमचा अधिकार असायला पाहिजे, ती सोडून ही बया तुम्हाला सुनावते आणि तुम्ही फक्त मुग गिळून गप्प बसा. अजिंक्य रागाने दमयंतीला म्हणतो, तुला सांगितलं ना की मला भेटायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही, तर तू काय हा व्हिडिओचा कांड केलास? मग दमयंती म्हणते, कसं असतं ना, काही लोकांना ना त्यांची जागा कळत नाही, मग त्यांची जागा दाखवायला हे असं करावं लागतं. अजिंक्य म्हणतो, तुला काय वाटलं गं, तुझ्या हे असल्या चिल्लर गोष्टींना माझा केस पण वाकडा करू शकत नाहीस तू, पण तू जे काही वागले आहेस ना त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे तुला. आता दमयंती अजिंक्यला म्हणते की अजिंक्य, ही असली धमकीची भाषा ना माझ्यासमोर वापरायची नाही, कळलं का? आणि अवंतिकाकडे बघत म्हणते की ही तुझी बायको आहे ना, तिच्याशी बोल, हे ती ऐकून घेईल, केरसुनीची लायकी आहे तिची. आणि अवंतिकाला म्हणते, आणि काय गं, तुला काही लाज वाटत नाही का? स्वतःचा नवरा तुला बायको म्हणून वागवत नाही, नुसतं पाय चेपायला ठेवलंय तुला, घरातलं कोणी कुत्रं विचारत नाही आहे तुला, आणि तरी निर्लज्जासारखी इथे तुकडे तोडत राहिलेस. हे सगळं ऐकून अवंतिका दमयंतीच्या जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते, ए बस. आता यानंतर आपण पाहतो की माईसाहेब आणि दादासाहेब बोलत असतात. माईसाहेब दादासाहेबांना म्हणतात, काय दादासाहेब, आजकाल भारी आक्रमक भूमिका घेतली आहे म्हणे, साळुंकेला हाताशी काय धरलंय आणि अमेयला सोबत घेऊन हेरगिरी काय चालवली आहे. यावर दादासाहेब हसत म्हणतात की वा, कान खूपच तिखट आहेत हो तुमचे, या बातम्या तुमच्या कानावर येतात तरी कुठून, मला पण सांगा जरा. माईसाहेब म्हणतात, एवढंच सांगतो, अमेयला जर आमच्या विरोधात फितवायचं काम केलं ना तर महागात पडेल. यावर दादासाहेब म्हणतात की अहो, आम्हाला पण हलक्या गोष्टी आवडतच नाहीत. यावर माईसाहेब म्हणतात की एवढी काय हो छुपी आघाडी उघडले तुम्ही आमच्या विरोधात? मग दादासाहेब म्हणतात की एवढा भक्कम पुरावा असताना आम्ही कशाला छुपी आघाडी निवडू तुमच्या विरोधात? मनात आणलं ना तर एका झटक्यात आम्ही होत्याचं नव्हतं करू तुम्हाला. मग माईसाहेब म्हणतात की आणि जर आम्ही राहिलो नाही तर तुम्ही पण उरणार नाही, हे ध्यानात ठेवा. मग दादासाहेब म्हणतात, आणि जर हे आम्ही घरच्यांना दाखवलं तर घरात तुमची काय किंमत राहील ना, याचा पण विचार करा. माईसाहेब म्हणतात, तुम्ही आयुष्यभर राजकारण करत आलात दादासाहेब, सत्तेसाठी कितीतरी युत्या केल्या आहेत, मग सांगा तोंड बंद ठेवायला आमच्याशी काय डील करणार? मग दादासाहेब म्हणतात की कसं आहे ना रेवतीबाई, हा फक्त राजकारणाचा विषय नाही आहे, तुमच्या पायाखालची जमीन जी सरकणार आहे ना आता, ती सांभाळा आधी. आता यानंतर आपण इकडे पाहतो की अवंतिका दमयंतीला म्हणते, ज्या बाईला कपाळी कुंकू लावायचा मान मिळाला नाही ना, तिने तर संसाराच्या गोष्टी करूच नयेत.
आणि माझं आणि माझ्या नवऱ्यात जे पण काय वाजलं असेल ना ते आमचं आम्ही बघून घेऊ, आणि पुन्हा जर तोंड उचकलं ना तर याद राख, आज ना फक्त तुझा गाल लाल केलाय, पुढे जाऊन अशी दशा करेल ना की जिवंत राहणं पण मुश्किल होईल तुझ्यासाठी. आता अजिंक्य दमयंतीला म्हणतो, मिळालं का? मिळालं ना उत्तर, आता गप गुमानं निघायचं, परत या घराकडे ना बघायचं पण नाही, चल निघ इथून. दमयंती रागाने म्हणते, अजिंक्य, महागात जाईल तुला हे, माझ्याशी पंगा घ्यायची हिम्मत दादासाहेबांनी पण कधी केली नाही. अजिंक्य म्हणतो की जा, काय करायचं ते कर जा. दमयंती म्हणते, तू ओळखत नाही मला, मी नागिन आहे नागिन, असा फणा काढून डसेल ना, कधी जीव जाईल ना कळायचं पण नाही. यावर अवंतिका म्हणते, काय पाहिजे काय ग तुला, आमच्या घरात येऊन लय तमाशा करते. दमयंती म्हणते की मोबदला, या अजिंक्यरावांची इतक्या वर्ष सेवा केली त्याचा मोबदला पाहिजे मला, तो मोबदला द्यायचा, मग दमयंती इथून जाणार. अजिंक्य म्हणतो की आलीस ना लायकीवर, पैसेच पाहिजेत ना तुला, कावळ्यानं ना किती जरी घासून आंघोळ केली ना तरी रंग काही चेंज होत नाही त्याचा, तुझं तर मन नियत सगळंच काळं आहे. आज मला तुझी नाही तर माझी कीव येते की मी तुझ्यावर जीव लावला. दमयंती हसत म्हणते की खूप मोठी चूक झाली ना, त्याचाच मोबदला मागते. 5 करोड रुपये माझ्या हातात ठेवायचे. आणि अवंतिका म्हणते की 5 करोड, लायकी आहे का तुझी 5 करोड रुपयांची? दमयंती म्हणते की 5 करोड रुपये माझ्या हातात नाही ना पडले तर आता मी नाही, पोलीस बोलतील. दमयंती वाघचा लैंगिक छळ केला म्हणून जेलमध्ये सडवतील तुला. आता यानंतर आपण पाहतो की अमेय कसला तरी विचार करत उभा असतो. तितक्या तिथे जग्गू मामा येतो आणि अमेयला विचारतो की काय रे अमेय, काय झालं, बोलवलंस का तू मला? जग्गू मामाला बघून अमेय म्हणतो की अरे मामा, नाही, मला हे सांगायचं होतं की शर्ट मस्त दिसतोय रे तुझा आज. यावर जग्गू मामा खुश होऊन म्हणतो की अरे तू काय पहिल्यांदा बघतोयस का, आपण असंच असतो एकदम कडक. अमेय जग्गू मामाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की पण मामा, काहीतरी मिसिंग आहे असं वाटत नाही का तुला? तर जग्गू मामा म्हणतो की मिसिंग काय नाही, मिसिंग कुठे काय. अमेय म्हणतो की तुझा गळा रिकामा दिसतोय, अजून एक चेन असायची ना तुझ्या गळ्यात. हे ऐकून जग्गू मामा खूप घाबरतो आणि जग्गू मामाला आठवतं शांतारामला मारताना झालेल्या झटापटीत जग्गू मामाची चेन तिथेच कोठारात पडली होती. आता जग्गू मामा घाबरत म्हणतो की ते काय झालं माहिती आहे का, सकाळी शर्ट घालत होतो ना तर ती चेन कॉलरमध्ये अडकली आणि तिचं हुक तुटलं, म्हणून ती चेन सोनाराकडे दुरुस्त करायला दिली, उद्यापर्यंत भेटेल ती. अमेय म्हणतो की मी काय म्हणतो, माझ्याकडे ना एक आयडिया आहे, माझ्याकडे एक चेन आहे, ती वापर, शोभेल तुला, असं म्हणून हे ऐकून जग्गू मामा खूप घाबरतो आणि म्हणतो की नाही, नसते उद्योग कशाला करतोयस, मला इथं कशाला बोलवलं ना ते सांग आधी. अमेय खिशातून चेन काढत म्हणतो की अरे उद्यापर्यंत कशाला थांबतो, आणि खिशातली चेन काढून जग्गू मामाला दाखवत म्हणतो की हीच आहे ना. चेन बघून जग्गू मामा खूप घाबरून जातो. आता अमेय म्हणतो की काय बोलतोय मी मामा, ओळख पटते ना? जग्गू मामा घाबरत म्हणतो कुणाची चेन आहे ही? अमेय विचारतो की तुझी नाही आहे, अरे पोलिसांना आपल्या कोठारात सापडली, मला वाटलं मामाची चेन आहे, मी आलो घेऊन. जग्गू मामा म्हणतो की नाही माझी नाही आहे ती. अमेय म्हणतो अरे यार, म्हणजे मला आता पोलिसांना परत एकदा सांगावं लागणार की चौकशी करा, तपास करा, आपल्या कोठारात ही सोन्याची चेन कुठून आली. पण एकदा का या चेनच्या मालकापर्यंत पोहोचलं की शांतारामच्या खुण्यापर्यंत असंच पोहोचू. जग्गू मामा घाबरत म्हणतो शांताराम? अमेय विचारतो की ओळखीचं वाटते का नाव? जग्गू मामा अमेयचा हात हातात घेऊन म्हणतो की अमेय खरंच मी काय नाही केलं रे. अमेय म्हणतो की अरे मी कुठे म्हटलं की तू काय केलं आहे, पण तुला एक सांगू का मामा, तुला माहिती आहे, मला माहिती आहे, तुला माहिती आहे, पण अजून एकाला सुद्धा माहिती आहे की ही चेन तुझीच आहे आणि त्याच्यापासून तुला कोणीच नाही वाचवू शकत. जग्गू मामा घाबरत विचारतो की कोण आहे तो? अमेय म्हणतो की चल भेट घालून देतो चल, असं म्हणून तो जग्गू मामाला घेऊन जातो. आता यानंतर आपण इकडे पाहतो की अभिषेक खूप टेन्शनमध्ये असतो आणि त्याला सगळं आठवत असतं की माईसाहेबांनी दुर्गासोबत त्याचं लग्न कसं लावून दिलेलं असतं आणि दुर्गाला कड्यावरून ढकलल्याचा व्हिडिओ, ह्या दोन्ही गोष्टी अभिषेकच्या डोळ्यासमोरून जात नसतात आणि तो खूप अस्वस्थ असतो. तितक्यात तिथे दुर्गा येते आणि अभिषेकला असं बघून त्याला विचारते की काय झालंय तुला आणि असा जीव एवढा घाबरा का वाटतोय तुला, बरं नाही आहे का? अभिषेक म्हणतो की दुर्गा, माझ्या डोळ्यासमोरून ना ते दृश्य जात नाही आहे, माईसाहेब असं कसं वागू शकतात गो तुझ्याशी, मला आता असं वाटायला लागलं की मी इथल्या माणसांना ओळखतच नाही आहे, मी इथे नव्हतं यायला पाहिजे, लांब होतो तेच बरं होतं. दुर्गा म्हणते खरं तर माझ्यापेक्षा ना तुझ्यासाठी हे सगळं जास्त कठीण आहे, काही झालं ना तरी माईसाहेब तुझ्या आई आहेत, तुला किती त्रास होत असेल ना मला कळू शकतो अभिषेक, कदाचित तुला तुझ्या आई बाबा आता अनोळखी वाटत असतील, अपराधी वाटत असतील, पण असं बघ निदान ते तुझ्या डोळ्यासमोर तर आहेत. हे ऐकून अभिषेक दुर्गाकडे बघायला लागतो आणि त्याला खूप वाईट वाटतं आणि आज